महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा। तर या ठिकाणी स्नेहलता कांबळे या मुंबईवरून खास या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं MSc बाय रिसर्च ऑर्गॅनिक केमिस्ट्री LLB हे शिक्षण झालेलं आहे। अनेक उपक्रमामध्ये ते सातत्याने भाग घेतात, समाज प्रबोधन करतात। युवा नेतृत्व असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत असतात। त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे अनंत लक्ष्मीजी कैलासन यांचं देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम आहे, म्हणून त्यांचा सन्मान करणार आहोत। मनीषाताई निंबाळकर या सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे। टाळ्यांच्या गजरात कौतुक करायचं। आणि काकू बरोबर ज्या रमाईच्या लेखी आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी 21 दिवस राहायला होते, माहिती आहे? मग ते माहिती लोकांना कळू द्या ना। थॉट्स ऑफ पाकिस्तान हा महाग्रंथ बाबासाहेबांनी यांच्या घरी लिहिलेला आहे। त्यांचे वडील दादासाहेब तथा PJ रोहम हे 37 साली नुसते आमदार नव्हते तर मंत्री होते। काकू सांगतीलच ते कशाचे मंत्री होते, त्यांना किती मुलं होती। दुसरी गोष्ट, यांचे मिस्टर 2 टर्म म्हणजे 10 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक होते। यात 4थ्यांदा नगरसेवक आहेत, पण त्यांना कशाचाच गर्व नाहीये। त्या कधीच काही मला त्रास देत नाहीत। मला सांगायचं तात्पर्य, एक आई कशी असावी तर लताताई राजगुरूंसाठी। प्रथम मुंबईवरून आले स्नेहलताई यांचा आपण रमाईचा ग्रंथ, पंचशिलेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या अनंत लक्ष्मी कैलासन यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आदरणीय मनीषाताई निंबाळकर यांचा सन्मान या ठिकाणी होतो। सर्वांना माझा सविनय जय भीम। आणि सर्वप्रथम मी विठ्ठलजींना धन्यवाद देते की त्यांनी मला इथे पुरस्कार दिला आणि एवढ्या लोकांसमोर बोलण्याची संधी दिली। तर कसं आहे की हे वातावरण आणि माहोल जो विठ्ठलजींनी तयार केलेला आहे अप्रतिम आहे। आणि आजच्या घडीला समाजामध्ये आणि खास करून स्त्रियांना समोर आणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करणं सोपं नाही। स्त्रियांचा सन्मान होणं हीच सध्याच्या घडीला समाजामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण स्त्रीचं कार्य हे कुठेही उल्लेख केला जात नाही। स्त्री जे करते ते करतीये, जाऊ दे, त्याला कुणी फार प्रशंसा करावी किंवा असं बक्षीस द्यावं, पुरस्कार करावा तिच्या कार्याबद्दल असं फार कमी होतं। आणि त्याबद्दल मी विठ्ठलदादांना झुकून सलाम करते की त्यांनी खूप मोठं काम करतात आणि अर्थात प्रेरणा रमाबाईचं आहेत, प्रश्नच नाही। आणि जे त्यांचं कार्य आहे ते महाराष्ट्रभर देशभर सगळ्यांनाही माहिती आहे की एवढं मोठं स्मारक उभं करणं, राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी आणणं इतकं सोपं नाही आहे। तर मी पहिले हेच सांगू शकते की विठ्ठलदादांचं जे कार्य आहे त्यासमोर माझं कार्य अतिशय छोटंसं आहे। मी माझ्या कार्याबद्दल आता सांगणं विठ्ठलदादांच्या समोर म्हणजे काजळ्याने सूर्यासमोर चमकणं असं आहे असं मला वाटतं। पण मी 2 शब्दात माझ्या कार्याबद्दल सांगेन। बहुजन समाजातून आलेली मी मुलगी आहे आणि माझं BSc केमिस्ट्री, MSc बाय रिसर्च ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि LLB झालेलं आहे। सर्व टॉपमोस्ट कॉलेजमधून झालं आहे। आणि ज्यांना असं वाटतं की आम्हाला आरक्षणाच्या बेसिसवरती मिळतं तर त्यांच्यासाठी मी पहिले सांगू शकते की मी स्वतः अँटी लेप्रसी, अँटी कॅन्सर ड्रगवरती रिसर्च केलेला आहे MSc बाय रिसर्चला असताना। आणि UDCT म्हणून मुंबईचं कॉलेज आहे जे IITला इक्विव्हॅलंट आहे, त्या कॉलेजमधून केलेलं आहे। आणि त्या कॉलेजला फक्त आणि फक्त मेरिटवर त्याच्यामध्ये नॅशनल एंट्रन्स टेस्ट होते आणि त्या नॅशनल एंट्रन्स टेस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये येऊन मी तिथे ॲडमिशन मिळवलं होतं। त्यामुळे जातीच्या आधारावर, आरक्षणाच्या आधारावरती ॲडमिशन किंवा शिक्षण घेतलं नाही। हां, जात म्हटलं की फीज रिलॅक्सेशन मिळतं,
पासला कमी पैसे पडतात फर्स्ट क्लासच्या, ते आहे ते घेतलं. पण जे काही शिक्षण केलेलं आहे ते मेरिटच्या बेसवर केले. असे आमच्या समाजामध्ये अनेक मुलं आहेत, अनेक मुली आहेत जे मेरिटच्या बेसिसवरती शिक्षण करतात. आणि त्यानंतर सुदैवाने म्हणा पण आमच्या कुटुंबाला शिक्षणाचा खूप मोठा वारसा आहे. माझे वडील स्वतः एक गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगल्या पोझिशनला होते, रिटायर झालेले आहेत. वडिलांचे वडील हे एक्साईज इन्स्पेक्टर होते. आईकडचे जे आहे ते आईचे वडील स्कूल प्रिन्सिपल होते. त्यांचे वडील हे शिक्षक होते. आणि परत मग आमच्या मागची जी जनरेशन आहे, आत्या आणि मामा वगैरे ह्या सगळ्यांची, तीच मुळात इंजिनियर डॉक्टर असल्यामुळे आम्हाला हा वारसा आपोआप मिळालेला आहे. त्यामुळे थोडंसं बहुजन समाजापेक्षा वेगळं. पण आज माझ्या घरामध्ये 5वी पिढी शिकते आहे. मी 4थी पिढी जी शिकली आणि 5वी पिढी आहे जी शिकते आहे. त्यामुळे घराला शैक्षणिक वारसा प्रचंड मोठा आहे. आणि शाळेमध्ये असल्यापासूनच आवड होती समाजकार्याची आणि शिक्षकही तसेच चांगले लाभले की त्यांनी या गोष्टीला बढावा दिला. पण जेव्हा BSc आणि MScचा जो काळ आहे त्या दरम्यान समाजकार्यापासून थोडंसं दूर गेले होते. आणि त्यानंतर MSc झाल्यानंतर PhD करायचं होतं, UDCT मिळत होतं. आणि पुण्याचं NCL आहे, तिथे सुद्धा मी PhD साठी ट्राय केलं होतं आणि तिथेही मिळत होतं. पण तोपर्यंत मन जे आहे ना ते चळवळीकडे वळलेलं होतं. म्हणजे मी खरं सांगते जे आहे ते, कारण मी एक बहुजन समाज जो आहे, अजूनही मॅक्झिमम बहुजन समाज आहे तो गरिबीमध्ये वाढतो आहे. ती गरिबी मी आयुष्यात नाही बघितली, कारण अतिशय सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्म झालेला होता. त्यामुळे गरिबी ही कधी बघायची गरजच नाही पडली. पण जेव्हा MSc झाल्यानंतर माझं रिसर्च वर्क संपलं होतं आणि माझं थिसिस लिहिणं चालू होतं, त्यावेळेला मग मी अजून रमाबाई आंबेडकर नगर आहे जे घाटकोपरला आहे आणि इतर आहे, तिथे गेले, तिथे जाण्याचा योग आला. आणि तेव्हा मी बघितलं की बापरे, आपण फार वेगळ्या जगात जगतोय. आणि जो खरा दलित, खरा बहुजन आहे तो इथे आहे, फ्लॅटमध्ये राहतोय, गाड्यांमधून फिरतोय, तो खरा बहुजन नव्हे. म्हणजे आहे, त्यांनीही सोचले पण सुदैवाने त्यांना शिक्षणाची संधी लवकर उपलब्ध झाली आणि त्यामुळे ते पुढे आले. पण अजूनही बऱ्याच मॅक्झिमम बहुजन, मग तो कुठलाही असू दे, OBCपासून सगळे खाली तिथपर्यंत आरक्षण हे पोहोचलेलं नाहीये. शिक्षण तर अजूनही पोहोचलेलं नाहीये. बहुजन समाजामध्ये अनेक कुटुंब आहेत गावोगावी, खेडोपाडी, की जिथे अजून पहिली पिढी शिकतीये. जेव्हा आरक्षणावरती बोललं जातं की अरे ह्यांना कशाला आरक्षण पाहिजे, हे बघा फरारीमधून येतात, हे बघा हातामध्ये घड्याळ, माझ्या हातामध्ये पण 40,000चं घड्याळ आहे कारण मी ते अफोर्ड करू शकते. पण त्यांचं काय, ज्यांना 200 रुपयाचं पण घड्याळ, त्यांच्याकडे वेळ बघायला पण हे नाहीये, वेळ कसं बघता हेही नाही माहिती. म्हणजे आज जेव्हा मी गडचिरोली भागामध्ये फिरलेले आहे, मी बुलढाणा विदर्भामध्ये भरपूर फिरलेले आहे, तर विदर्भामध्ये महिलांसाठी पण काम माझं खूप चांगलं आहे. तर आज तिथे अशी परिस्थिती की स्त्रीला बोलण्याची सुद्धा हे नाहीये, मुभा नाहीये, स्त्रीनी बोलायचं नाही. घरातले आर्थिक डिसिजन्स असतात त्याच्यामध्ये बोलायचं नाही. शिक्षिका, तिथे एक ट्रेंडिंग आहे की शिक्षिका मुलगी असेल तर तिच्याशी लग्न केलं तर चालतं, म्हणजे तिच्याशी लग्न म्हणजे चांगला पगार पण येतो, घरातलं काम पण करते, अर्धा वेळ जॉब असतो ना. पण त्या महिलांचा काय नरक भोगावा लागतो तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला. आणि त्याच्यामध्ये खास करून मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छिते की हा जो नरकवास जो आहे ना तो उच्च वर्णीय महिलांच्या वाटणीला जास्त आहे. की आमची इज्जत, मर्दानगी, पुरुषत्व एक्सेट्रा एक्सेट्रा, आमच्या खानदानाची परंपरा किंवा धार्मिक गोष्टी याच्या नावाखाली त्यांचं ह्युमिलिएशन होतं, त्यांना प्रचंड त्रास दिला जातो, एवढं आहे. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तर त्या मानाने मला वाटतं की एका शिकलेल्या घरामध्ये जन्म घेऊन आणि त्यात ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचे आणि रमाबाईचे विचार पुढे नेले जातात अशा कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी खूप नशीबवान आहे. आणि त्यामुळे मला आज लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते. तर मग MSc झाल्यानंतर मग मी लोकांसाठी काम करणं सुरू केलं, कारण आज मी नाही कमवलं तर माझं घर चालणार नाही अशातला भाग नाहीये. आणि मी माझे स्वतःचेही बिझनेस आहेत तर ते मी करते. त्यामुळे मी ना कोणावर डिपेंड आहे. मी सरांना माहिती आहे की मी सर मला अनेक वर्ष ओळखतात, महाराष्ट्रभर प्रचंड फिरलेली आहे. म्हणजे
एक 17-18 वर्ष झालं मी महाराष्ट्रामध्ये फिरते, पाड्यांपर्यंत, अगदी जिथे 200-500 जणांची वस्ती आहे, फार दूर नको. गेल्या वर्षी मी मुंबईपासून फार तर 50-60 किलोमीटरवरती शहापूर आहे, त्या ठिकाणी गेले होते. तर तिथे अजूनही असा आदिवासी पाडा होता की गेले 73 वर्ष तिथे वीज नव्हती. त्या गावातल्या लोकांच्या घरी 73 वर्ष वीज नाही, बल्ब त्यांनी बघितलेला नाही, गॅस नाही. सरपण असं रचलेले फोटो आहेत माझ्याकडे, अजूनही सरपण वापरतात. आणि तिथल्या महिला ज्या आहेत त्या मासिक पाळीसाठी झाडाची सालं वापरतात, माती वापरतात. त्यांना सॅनिटरी पॅड काय आहे माहीत नाही. तिथल्या महिला वर्षानुवर्ष घरातून निघालेल्या नाहीये. फार बघायला वाईट वाटतं की माझी ओढणी आहे ना, ही एवढी, ही 2.5 मीटरची ओढणी आहे. एवढं ओढणी एका साडीचे 2 तुकडे करून त्या लपेटतात. एवढं त्या आदिवासी महिलांची परिस्थिती वाईट आहे, खूप वाईट आहे. आणि वर तर घेताच येत नाही, फक्त खाली असं थोडंसं लपेटतात, लाज वाचवण्या इतपत. आपण इथे आज एका उच्चभ्रू वस्तीमध्ये बोलतो आहोत, छान कार्यक्रम ठेवलेला आहे, आणि तिकडे कुठेतरी त्या आदिवासी महिलांना अंगावर घालायला कपडे सुद्धा नाहीयेत. अशी परिस्थिती सुद्धा मी बघितली. तर माझी जी NGO आहे स्नेहश्री फाउंडेशन, ह्याच्याकडून या महिलांना मदत करतो. अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं खर्चही उचलतो. आम्ही स्वतःच्या खिशातून करत नाही, आम्ही त्यांच्यासाठी पालक शोधतो. तुमच्यापैकी जर कोणाला पालकत्व घ्यायचं असेल, इथे पुण्यामध्ये अनेक दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत. पालकत्व म्हणजे काय घ्यायचं आहे, तुम्हाला त्यांचा शैक्षणिक खर्च करायचा आहे, फी भरायची आहे, आणि पुस्तकं वह्या जे काय त्यांना शिक्षण घेण्यासाठी लागतंय तेवढं करायचं आहे. जर तुमच्यापैकी ते पालकत्व घेण्यास कोणी इच्छुक असेल तर ते वेलकम आहे. स्नेहश्री फाउंडेशन आणि तुम्ही मिळून आपण ते काम करू शकतो. आणि त्याचबरोबर मी खास करून मासिक पाळी या विषयावरती काम करते. आणि मासिक पाळी आणि बॉडी हायजीन या विषयावरती महाराष्ट्रातल्या अनेक शाळा, कॉलेजेसमध्ये, बचत गटांमध्ये जाऊन मी शिबिरं घेते, त्याबद्दल माहिती देते. आणि आजपर्यंत हजारो युवतींना मी प्रशिक्षण दिलं आहे आणि त्याबद्दल अनेक पुरस्कारही मला मिळालेले आहेत. तर मला हेही अजून एक सांगायचं आहे, तुमच्यापैकी कोणाला जर या चांगल्या कामाशी जोडून घ्यायचं असेल तर त्यांनी वेलकम आहे, तुम्ही या, पुढे या. कारण एक म्हणतात ना की स्त्रीची खरी शत्रू ही स्त्रीच असते. मी म्हणते स्त्रीची खरी मैत्रीण ही स्त्रीच असते. ह्याबद्दल नाही पुरुष जाऊन मासिक पाळीवर नाही सांगू शकत, तो आपल्यालाच माहिती आहे ना. पुरुष बोलून काय बोलणार, गोळी आणून देणार, सॅनिटरी पॅड आणून देणार, त्या व्यतिरिक्त काय करणार, काही नाही. तर स्त्रीचं ते दुःख आहे ना, ते स्त्रीच समजू शकते. म्हणून स्नेहश्री फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण दिलं गेलंय. येणाऱ्या काळामध्ये जसं आम्हाला फंडिंग मिळेल, CSR मिळेल, किंवा कोणाला वस्तू स्वरूपात सुद्धा बाबा आम्हाला हे 2000 सॅनिटरी पॅड तुम्हाला द्यायचे, ते तुम्ही आदिवासी भागामध्ये वाटा, तसं दिलं तरी चालेल. खूप मोठे महागातल्या ब्रँडचे द्यायची गरज नाही, अगदी साधे दिले. आम्ही तुम्हाला सांगू बाबा हा वेंडर आहे, ह्याच्याकडून घ्या, किंवा इथे पुण्यामध्ये होलसेलमध्ये कोणी बनवत असेल त्यांच्याकडून घ्या तुमचं, आणि तुम्ही आम्हाला वस्तू द्या तरी चालेल, कसंही चालेल. पण तुमच्याकडून थोडंफार मला कॉन्ट्रीब्युशनची अपेक्षा आहे. ही महिलांसाठी जे काम करते त्याच्यामध्ये तुम्ही यावं. असं जरुरी नाही की तुम्ही सॅनिटरी पॅड्स द्यावा आणि मगच कॉन्ट्रीब्युशन होईल. मी इथे पुण्यामध्ये हे शिबिरं घ्यायची आहेत, मला पुण्यामधल्या शाळा कॉलेजेसमध्ये मला शिबिरं घ्यायची आहेत. तुम्ही तिथे संपर्क करून दिला, तिथल्या प्रिन्सिपल्सशी बोलले की बाबा इथे आहे, ह्या शिबिर घेऊ इच्छुक आहेत. 1-1.5 तासाचं शिबिर होतं, पण मला शिक्षिकांपासून रिप्लाय आलेले आहेत की ताई मासिक पाळीबद्दल तुम्ही या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ना, या आम्ही आता 40, 45, 50 एजमध्ये, पण आम्हाला पण माहीत नव्हतं की मासिक पाळी म्हणजे हे आहे आणि ह्याच्याशी रिलेटेड या गोष्टी कराव्या लागतात, इथपर्यंत आहे. त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की फक्त आदिवासी भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांनाच, महिलांनाच मासिक पाळीशी रिलेटेड समस्या आहेत, तर नाही. प्रत्येक घरामधल्या प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीशी रिलेटेड काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच, आणि तोच आपल्याला दूर करायचा. सो तुम्ही माझ्याशी जर संपर्कात राहिलात तर उत्तम होईल. माझा नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता. माझं नाव आहे स्नेहल कांबळे, आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, पाड्यामध्ये, खेड्यामध्ये
मी काम करायला तयार असते. महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात जाण्याची माझी तयारी असते. तर माझा नंबर आहे 8432303404 8432303404. अजून एक महत्वाची गोष्ट जी मला फार वाटते आणि ती मला टोचते सुद्धा, की जसं मी म्हटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्रिया तशाही आहेत, काही अंशी तरी आहेत, पण राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियाच नाहीये, चांगल्या स्त्रिया नाहीयेत. त्यामुळे आपण अरे ही अशी ते तसं किंवा कसंही. तर तुमच्यासारख्या चांगल्या घरातल्या चांगलं तत्व असणाऱ्या महिला जर राजकारणात येऊ शकला, खास करून युवती आल्या ज्या पुढचं राजकारणाची एक दुसरी फळी. सध्या जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघाल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युवतींना घेऊन खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. दुसरी फळी महिलांची नाहीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला. त्यामुळे जर तुमच्या नजरेत जर एखादी चांगलं बोलणारी चांगलं काम करणारी मुलगी असेल तरी तिला माझ्याशी संपर्क करून द्या. त्यांना राजकीय पण कसं सेटल करायचं भविष्यामध्ये, कुठेतरी त्यांना योग्य ठिकाणी नेणं, योग्य पोस्टवर नेणं. कारण एवढे वर्ष मला काम करते त्यामुळे राजकीय संपर्क पण माझे खूप चांगले आहेत. आणि खरं मी सांगते, आपल्याला असं वाटतं की फक्त चंपोगिरीने, पण बऱ्याच पक्षांमध्ये चांगलं काम करणाऱ्या मुलींची कमतरता आहे. तिथे तुम्हाला चांगलं व्यासपीठ मिळू शकतं. माझ्याहून खूप चांगलं मोठं काम करू शकता, खूप मोठ्या होऊ शकता. संधी आहे, कारण खूप मोठी पोकळी आहे. तुम्ही जाल मोठ्या व्हाल असं आहे. तर थांबू नका आणि कोण काय बोलतो याकडे तर बिलकुल विचार पण करू नका. माझ्या स्वतःच्या 2-3 पिढ्या राजकारणामध्ये, पण कोल्हापूरकडे आमचं नेटिव्ह जे आहे तिकडे आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्त्री आहात, तुम्ही ताकद आहात. निसर्गाने स्त्रीला सामर्थ्यवान बनवलेलं आहे. ती जननक शक्ती आहे, ती निसर्गाने स्त्रीला दिलेली आहे. कारण ती जी पीडा आहे, तो त्रास आहे, ती फक्त स्त्री सहन करू शकते. पुरुषाला साधं हातामध्ये कपशी नाही दिली तर 2 मिनिटात राग येतो की चहा नाही दिला मला अजून, तर ते लेबर पेन कुठे सहन करणार आहे? तेवढा आहे का, जमणार आहे का त्यांना? बिलकुल नाही. तर म्हणून मी एवढं सांगते की तुम्ही स्त्री आहात तर पुढे या आणि स्वतःला मोठं करा. गरजेचं नाही तुमच्याकडे खूप शिक्षण असावं, तुमच्याकडे खूप पैसे असावे, तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा क्वालिटी असावी, तुम्ही फार छान दिसणाऱ्या असाव्यात. नाही, तुमच्यामध्ये फक्त काम करण्याची इच्छाशक्ती असावी. तुम्ही अशाही मोठ्या व्हाल. धन्यवाद. जय भीम. ताईंचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करायचंय. खास करून त्या मुंबईवरून आल्यात, लक्षात ठेवा. काल परवा मी रात्री इथं झोपलो होतो 1:30 वाजता आणि मग ताईंचं आमचं जे बोलणं सुरू झालं ते जवळजवळ पाऊण तास आम्ही बोलत होतो. म्हणजे ताईंचं काम खूप मोठं आहे आणि ते आज खास करून म्हणजे रेल्वेने या ठिकाणी आल्यात. पुन्हा एकदा ताईंचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. त्यांच्याविषयी मी एवढंच सांगेन की आहे कार्यशील मी, जिंकते सध्या सर्वांचंच दिल मी, सर्व जणांना जोडणाऱ्या ऐसा दिलदार स्नेहल मी. अशा या दिलदार स्नेहलताईंचं पुन्हा एकदा जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. मी मनीषाताई निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. जय भीम. नमस्कार सर्वांना. मी मनीषा रोहिदास निंबाळकर. मी गेली 27 वर्ष झाले सोशल वर्क करते. सर्वात आधी मला विठ्ठल सरांचं आणि लताताईंचं फार त्यांनी जे आम्हाला इथं ऑपॉर्च्युनिटी दिली आहे किंवा त्यांनी संधी दिली आणि हा जो काय आम्हाला मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे फार मी स्वतः तरी फार आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल मी थोडीशीच माहिती देते. तुम्हाला कधीही महिलांना कोणतेही प्रॉब्लेम असले तर मी महिला दक्षता विभागात महिला निवारणला आहे, पोलीस खात्यात काम करते. सोशल म्हणजे सामाजिक कार्य पण मी खूप करते. कारण मी 2 गावं घेतलेत वेल्ह्याला, सिंगापूर आणि एकले. 110 जणांची वस्ती आहे. त्या लोकांना चप्पलही नाही आहे. चप्पल ही काय आहे हेच गोष्ट माहीत नाही. त्यांना गहू तांदूळ माहीत नाही. त्यांच्या इथं फक्त नाचणी आणि वरई होते.
असं ते गाव गेले आम्ही 2 वर्ष झालं. मी आणि अनंतलक्ष्मी कैलासने आमची साई प्रेरणा प्रतिष्ठान म्हणून आमची संस्था आहे, त्याच्या नावाखाली आम्ही बरीच कार्यक्रम करतो. जसं काय आता एक उदाहरण म्हणून देते. मी डॉक्टरेट केलेलं आहे, म्हणजे 3 डॉक्टरेट झालं आहे. एक मी सिडेस्को केलं आहे, एक आयुर्वेदा केलं आहे आणि आत्ताच ह्याच वर्षी माझं डॉक्टरेट आता एप्रिलला कंप्लीट होतं आहे. तसं मला डिस्टिंक्शन मिळालेलं आहे 4-5 दिवसाआधीच आणि मी दिल्ली युनिव्हर्सिटीतून केलेलं आहे. आणि मी कॅन्सरवर औषध बनवते. हे कॅन्सरवर नाही आहे, असं 72 रोगांवर एकच औषध आहे, संजीवनी म्हणून. आणि गेली 15 वर्ष झाली मी हे औषध बनवते. त्याच्यात कॅन्सर तर बराच होतो, पण साधारण तुमचे 72 रोग शरीरातले नीट होतात. म्हणजे महिलांना ज्यांनी टेस्ट ट्यूब बेबी केलेली आहे आणि तरी त्यांना मुलं होत नसेल तर ते आपलं औषध घेतलं तर नक्की होऊ शकतं, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. आणि आपल्याला जे पैसे येतात, ते जे काही आपण औषध विकतो ते औषधाचे पैसे येतात, ते संत गाडगे महाराजांचं जे सेंटर आहे दादरला, तिथं मी त्यांना देते. त्या लोकांच्या तिथं भरपूर लोक आहेत जे कॅन्सरनी फार म्हणजे त्यांच्याकडे फारच वाईट परिस्थिती आहे तिथं, त्या लोकांसाठी आपण देत असतो. त्याचप्रमाणे आम्ही 10 मुलं घेतली आहेत साई प्रेरणा प्रतिष्ठाननी वेल्ह्याला. ती मुली आहेत ज्या अंध आहेत, मुखबधीर आहेत, काही अपंग आहेत, पण त्या मुली खूप हुशार आहेत, पण त्यांना फीस देता येत नाही. अशी 10 मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहे, मी आणि लक्ष्मीने. आणि त्या मुलींचं गेली 3 वर्ष झाले आम्ही शिक्षण करतो आहे. त्यांना काही हवं आहे नको आहे ते बघतो. आणि अशी बरीच मुलं आहेत ज्यांचं आम्ही करत असतो आणि महिलांना तर आम्ही खूपच मदत करतो. चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे की रमाईंच्यासारख्या म्हणजे व्यक्तींनी आपल्याला आज हे शिक्षण जे मिळालेलं आहे महिलांना, आज आम्ही उच्च शिक्षित आहोत, पण त्याची पहिली पायरी कोणी दिली तर रमाईंनी. आज रमाईंनी नसतं केलं आणि हे संविधानामध्ये आपण आलोच नसतो बाबांमुळे, तर आपण इथपर्यंत आम्ही पोचलोच नसतो. आणि हे सर्व त्यांच्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे फार शत आभारी आहोत की आपण सगळे भारतीय आहोत, ते सर्वात महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. ॲक्च्युली ना मी कॉन्व्हेंटची आहे, मला इंग्लिशमध्येच बोलायला येतं, पण तरी प्रयत्न करते आणि तुमच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. मी लहानपणापासूनच मला लहानपणापासूनच खूप समाजसेवा करायची किंवा काहीतरी व्हायचं हे स्वप्न होतं. आणि आई माझी खूप लवकर गेल्यामुळे घरचं पण रिस्पॉन्सिबिलिटी होते, तेही सांभाळत मी शिकून शिकले. M.Com झाले, B.Ed केलं, कॉलेजमध्ये मला नोकरी मिळाली आणि मी गेले 35 वर्ष माझे संपूर्ण 35 वर्ष चोक्सी ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवले. तिथं शिकवता त्यांना नुसतं शिकवायचं नव्हतं, तर मला त्यांना रोज मी त्यांच्याकडनं व्हॅल्यूज त्यांना देत होते, त्यांच्याकडनं प्लेज घेत होते की कितीही मोठा मी झालो तरी मी माझ्या आईबापांना कधीही आश्रमात किंवा कुठेही ठेवणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे सगळ्यांचे वाढदिवस ऑर्फनेजेसमध्ये त्यांना घेऊन जाऊन तिथे साजरे करायचे. पण पोरं प्रचंड श्रीमंताचे, गुजराती मारवाडी म्हटल्यावर पैशाचं काही त्यांना हे नसायचं. आणि तसं ते शिकले. आणि शिकवता मी एक काम केलं की नुसतं ते सिलेबस संपायचं म्हणून नाही, तर त्यांना बँकेत जाऊन फॉर्म कसे भरायचे, गरीब लोकांना अशिक्षित लोकांना फॉर्म भरता येत नाही, ते काम ते करायचे. यायच्या आधी मॅनेजरांशी बोलून त्यांचं सगळं हे करून दिलं. पोलिसांमध्ये जाऊन पोलिसांबरोबर सायबर क्राईम काय आहे किंवा प्रत्येक पोलिसांचे वेगवेगळे ते शिकले. स्टॉक मार्केटला जायचे, इन्शुरन्स कंपनीला जायचे, सगळीकडं जायचे. माझ्याबरोबर ससून हॉस्पिटलमध्ये यायचे, कारण मी गेले 35 वर्ष सत्यसाई ऑर्गनायझेशनमध्ये पण काम करते. तर आम्ही ग्रामसेवा करतो, ससून हॉस्पिटलमध्ये अन्नदानाचं करतो, डोळ्यांचे शिबिरं घेतो, पुष्कळ काम आहे तिथं, तेही करते. आणि ह्यांच्याबरोबर विचारून मी आणि मनीषा आम्ही कुठेही कधीही बोलू दे कोणी, आम्ही तयार असतो तिथे जायला. आणि मी गरीब विद्यार्थी जे आहेत झोपडपट्टीतले आपले कामवालींचे, त्यांना एवढे मोठे मोठे फिया देऊन बाहेरचं ट्युशन घेऊ शकत नाहीत.
म्हणून त्यांना इंग्लिशमध्ये अगदी सोप्या भाषेत नोट्स वगैरे तयार करून आठवड्यातून 2च दिवस घेत होते फक्त. आणि 35 वर्षात माझा एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. माझं नेहमी रिझल्ट 100%च आहे. आणि त्याच्यानंतर मग मी काम करत 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 सगळी कामं शिकले. बोर्डाची कामं केले, कॉलेजमधले कामं केले, पुस्तकं लिहिली, सगळं झालं. आणि मी आता बालभारतीत 4 सब्जेक्टची कोर कमिटी मेंबर आहे. आणि टीचर्सना 15 वर्षी किंवा 24 वर्षाचं प्रशिक्षण देण्याचं काम पण मी करते. रिसोर्स पर्सन म्हणून मी पण आहे. ते वेगळं क्षेत्र आहे, तिथं वेगळं काम करायला लागतं. पण सामाजिक कामात आम्ही दोघी भरपूर करतो. आणि दरवर्षी मी माझ्या घरी जी काम करते, तिला 4 नातू आहेत, सगळ्यांची फी आम्ही भरते. तर तिला जमत नाही, मग तिच्याकडनं ते काढून घ्यायचं आणि भरून देतो. तसं आम्ही दोघीजणी खूप करतो. आणि मला असं फार अभिमानाने सांगावंसं वाटतं की आत्ता पण माझं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये निवड झाली आहे. पण मी त्यांना सांगितलं, आता मी रिटायर झाले, मी नाही काम करणार. यंग जनरेशन खूप आहे, त्यांना या प्रवाहात येऊ द्या, त्यांनाही काम करू दे, म्हणून मी ते काम नाही करणार. पण तरीही इंग्लिश मिडियमसाठी त्यांना लोक मिळत नाहीत. तुम्ही त्यांना म्हटलं मी शेवटी येईल, सब्जेक्ट एक्सपर्ट किंवा काय म्हणा, ते सगळं सांभाळायला मी शेवटी येईल, पण मी नाही काही काम करणार. आता मी पूर्ण वेळ याच्यासाठीच घालवतो. तर मग मी काय काय बायकांचं पोलीस स्टेशनमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा दवाखान्यात प्रॉब्लेम्स असतात, कुठेही काही असले आम्ही दोघीजणी नेहमी तयार असतो. मी तिला बोलवते किंवा ती मला बोलवते, आम्ही जाऊन ते काम करतो. आणि त्यातच मला खूप खूप आनंद आहे, खूप आनंद वाटतो. इन्स्टेड ऑफ भिशी हे ते पार्ट्या बिरट्या करण्यात मला अजिबात वेळ नाही आणि आवडतही नाही. हे मला खूप आवडतं. त्यामुळं मी ह्याच्यात खूप स्वतःला, आणि कोविडमध्ये खूप खूप सिरियस होते, जवळजवळ गेलेच होते, पण बाबांनी मला परत पाठवलं आणि म्हटलं जा, अजून तुझं काम राहिले कर आणि मग येतो, आता जागा नाही आहे तिथे. त्यामुळे हा माझा पुनर्जन्म आहे. आणि जितके दिवस मी राहणार आहे ना, तितके दिवस मी हे काम जरूर करणार आहे. आणि सरांना पण मी आता इथे तुमच्या समोर सांगते की सर कधी पण मला बोलवू देत, मी सरांना कुठल्याही प्रकारचं असू दे येऊन मी मदत करणार. थँक्यू सो मच. सर्वांना जय भीम. महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने आज हे 10 वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेत आलेला आहे. खरं वास्तविक हे जसं पुतळ्याचं काम झालं आणि हे आपणा राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचं उद्घाटन केलेलं, आणि तेव्हापासून ह्या भागामध्ये फक्त 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे विचारवंत, आता जसे तुम्ही आलात आणि तुमची सर्व माहिती सांगितली, तसेच त्या पद्धतीने इथं दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात. आणि 7 दिवस भरघोस कार्यक्रम चालू असतात. आज पहिलं ओपनिंग झालं, त्याच्यानंतर घर तेथे रमाई हे सुद्धा अभियानाचा तर्फे सर्व हे कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत. आणि आपण जे मार्गदर्शन केलं, पण खरोखर आमच्याही महिला या बचत गटाचं काम करत असतात. आणि आमच्या ताडीवाला रोडमध्ये हे भरपूर असे महिलांचे प्रॉब्लेम आहेत. तर तुम्ही असं कधी हे झालं तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळूया. आणि आमच्या भागामध्ये सुद्धा आपण, तुम्ही म्हणतात ना, आरोग्याच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने जे काही कार्यक्रम तुम्ही घेतात, तर आपण आपल्या भागामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला वेळ देऊ, त्या पद्धतीने कार्यक्रम आम्ही घेऊ. आणि आपण सर्वजण आलात. खरं वास्तविक ही जागा, आता विठ्ठल दादा इथं 24 तास इथं बसलेले असतात, रात्र म्हणा दिवस म्हणा, त्यांचं घरच इथं आहे. घर तिथे रमाई हा अभियानच आम्ही चालू केलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टी त्यांनी या अभियानामध्ये राबवले जातात. आणि त्यांनी माझी माहिती तर दिलेलीच आहे, म्हणून आता काय ते जास्त वेळ घेत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात. ते आमचे वडील फॅमिली प्लॅनिंग त्यांनी सुरू केलं होतं बाबासाहेबांच्या वेळेस, त्यावेळेस. पण ते काय बोलले की ते करायचं, पण स्वतःलाच 12 मुलं होती.
असे असं म्हणजे ते घरानं म्हटलं तर आता ते जर का सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल, म्हणून मी काही जास्त बोलत नाही. आणि आपण सर्वजण आलात तर महिलांचं पण आभार मानते, तुमचं सर्वांचा आभार मानते, कदमताईंचं पण आभार मानते, त्या विशेषतः त्या मावशींचं मी आभार मानते, कारण त्या पहिल्या दिवसापासून येत असतात आणि ते पण नातुंड घेऊन, तर त्यामुळे त्यांचं पण आभार मानते. आपण सर्वजण आलात आणि काळिंबेताई तुम्ही 3 वाजता इथे येऊन बसलेत, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानते. तसेच आपला सर्वांना कैद करून ठेवणारे फोटोमध्ये त्यांचा पण आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.